हाय, मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती. वीकली क्लीनअप. आज आहे वीकली क्लीनअप किंवा हप्त्यातून एकदा आपला फेस क्लीनअप कसं करायचं. आपण जर आपले स्किन केअर नियमित करत असली ना तर आपल्या स्किनवर डेड स्किन, व्हाईट हेड, ब्लॅक हेड असे होत नाही किंवा आपली स्किन क्लीन अँड क्लिअर दिसत असते. छोटी मोठी डाग जर जे असतात ना ते कमी करण्यास मदत होत असते. जर आपण वीकली स्किन केअर करत असली किंवा अल्टरनेट डेमध्ये स्किन केअर करत असलो किंवा आपण आपली स्किन केअर जर नियमित करत असलो महिन्यातून एकदा वगैरे, तर आपली स्किन क्लीन अँड क्लिअर आणि आपल्या स्किनवर नॅचरल ग्लो येत असतो आणि आपली स्किन ग्लोईंग दिसत असते, ब्राईट दिसत असते. चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी माझी तुम्हाला नेहमीसारखी एकच रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडाही आवडेल तर प्लीज एक लाईक करा, प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कट करून घ्यायचा आहे. टमाटरमध्ये विटॅमिन सी असते, हे आपल्या फेसवरचं काळपटपणा कमी करत असते. त्याला ना छानपैकी असं हे करून घ्या चम्मचनी. बेसन, यात छान अर्धा चम्मचच्या जवळपास ना बेसन घालायचं आहे टमाटरच्या वरती. टमाटरमध्ये ॲड बेसन करायचं आहे आणि ग्लिसरीन जर तुम्हाला सूट होत असेल तर यावर वरती थोडं ग्लिसरीन ॲड करायचं आहे. ग्लिसरीन घ्यायचं आहे. ग्लिसरीन आपल्या स्किनला मॉइश्चराईज करते, आपली स्किन सॉफ्ट बनवत असते. तुम्हाला ग्लिसरीन सूट होत असेल तर घ्या, ऑप्शनल आहे. माझी स्किन ड्राय आहे त्यासाठी मी ग्लिसरीन यूज करत आहे. थोडं ग्लिसरीन घेतलेलं आहे. आता हे जे आहे ना आपल्याला छानपैकी 15 मिनिटं मसाज करून घ्यायची आहे. सर्क्युलर मोशनमध्ये जोपर्यंत हे टमाटर पूर्ण ॲब्झॉर्ब होत नाही, टमाटरचा ज्यूस आपल्या स्किनवरती छानपैकी ॲब्झॉर्ब होत नाही ना, तोपर्यंत 15 मिनिटं तरी आपल्याला स्किनवर छानपैकी मसाज करून घ्यायची आहे. ह्या टमाटरचा पूर्ण ज्यूस आपल्या स्किनवर ॲब्झॉर्ब झाला पाहिजे. बेसन काय करतं, बेसन हे नॅचरल क्लिन्झर आहे. बेसन आपल्या स्किनवरचे छोटे मोठे डाग, ॲक्ने पिंपल्सचे डाग किंवा वांगाचे डाग हे कमी करण्यास मदत करत असते. टमाटर सुद्धा आपल्या स्किनवरचं टॅन कमी करते. टमाटरमध्ये विटॅमिन सी असते. उन्हीचा काळपटपणा जो पडलेला असतो, जो आपण बाहेर जातो किंवा कुठे जातो त्यामुळे उन्हीने टॅन झालेलं असतं किंवा आपली स्किन काळपट झालेली असते, ते कमी करण्यास टमाटर मदत करत असते. टमाटरमध्ये विटॅमिन सी असते त्यामुळे टमाटर आपल्या स्किनसाठी छान आहे. जर तुम्ही खूप जास्त आपल्या स्किनवर काळपटपणा असेल आणि टॅन झालेलं असेल तर अल्टरनेट डेमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. टमाटरचा पूर्ण ज्यूस आपल्या स्किनवरती ॲब्झॉर्ब झाला पाहिजे. म्हणजे टमाटरचं जे पाणी असते ना ते आपल्या स्किनवरती पूर्ण ॲब्झॉर्ब झालं पाहिजे, कारण टमाटर हे उन्हीचं काळपटपणा कमी करत असतं आणि आपली स्किन ग्लोईंग बनवत असते आणि आपली स्किन ब्राईट बनवत असते. बेसनसुद्धा तेच वर्क करते आणि ग्लिसरीन आपली स्किन क्लीन अँड क्लिअर आणि सॉफ्ट आणि मॉइश्चराईज करत असते. छानपैकी 15 मिनिटांना छान मसाज करून घ्या. तुम्ही वेळ काढून छान आंघोळीच्या पहिले छान मसाज करून घ्यायची आहे, कारण 15 मिनिटं बेसन हे नॅचरल क्लिन्झर आणि फेस वॉश सारखं काम करत असतं. आपल्या स्किनवर जसं आपण फेस वॉश वगैरे यूज करतो ना, त्या प्रकारे बेसन सुद्धा हेच काम करत असतं. सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला मसाज करून घ्यायची आहे. पूर्ण 15 मिनिटं तरी तुम्ही छान मसाज करून घ्या आणि मसाज केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट फेस पॅक यूज करायचा आहे. फेस वॉश करायचा नाही आहे, यावरच फेस पॅक यूज करायचा आहे. कारण आपण टमाटरने जेव्हा 15 मिनिटं मसाज करत असतो ना, तर मसाज केल्यानंतर
आपले पोर्स वगैरे ओपन झाले की असतील किंवा आपल्या स्किनवरची डर्ट धूळ निघत असते आणि पोर्स ओपन झालेले असतात. पोर्स ओपन करून जर आपण आपलं स्किन फेस क्लीन करत असलो ना, तर पोर्समधली पूर्ण गंदगी क्लीन वगैरे झाल्यानंतर आपल्याला फेस पॅक यूज करणं किंवा आपले पोर्स क्लोज करणं आवश्यक असतं. जर आपण आपले पोर्स क्लोज केले नाही, जे ओपन पोर्स असतात ना ते क्लोज केले नाही, तर त्यात पुन्हा गंदगी, धूळ, काळपटपणा, माती वगैरे, धूळ वगैरे गेली तर आपली स्किन अजून काळवटलेली असते किंवा काळपट दिसत असते आणि आपल्याला पिंपल्स वगैरे येण्याची शक्यता असते. छानपैकी बेसन, ग्लिसरीन आणि टमाटरची बघा पूर्ण असा ना ज्यूस पूर्ण ॲब्झॉर्ब झाला पाहिजे इथपर्यंत तुम्हाला मसाज करायची आहे. कमीत कमी 15 मिनिटं तरी तुम्हाला छानपैकी मसाज करायची आहे. त्याने आपला स्किनचा काळपटपणा कमी होतो, आपला टॅन कमी होतो आणि आपली स्किन क्लीन अँड क्लिअर दिसत असते. आणि जेव्हा आपली मसाज झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट याच्यावरच फेस पॅक यूज करायचा आहे. फेस पॅक आपले ओपन पोर्स क्लोज करते आणि आपली स्किन किंवा आपला फेस डीप क्लीन करत असते. त्यासाठी फेस पॅक यूज करत असतो. चला, पॅक बनवण्यासाठी आपल्याला फक्त मुलतानी मिठी आणि गुलाबजल लागेल. 1 चम्मच किंवा 1 चम्मचपेक्षा कमी तुम्ही मुलतानी मिठी घ्या. जितकं तुम्हाला फेस पॅक तयार करून घ्यायचं आहे तितकं तुम्हाला मुलतानी मिठी घ्यायची आहे. मुलतानी मिठी ही आपली स्किन टाईट करत असते, आपले पोर्स क्लोज करत असते आणि आपल्या स्किनला डीप क्लीन करत असते. आणि मुलतानी मिठी तुम्हाला गुलाब जल घेऊन यूज करायची आहे, म्हणजे भिजवून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे गुलाब जल नसेल तर रॉ मिल्कसुद्धा तुम्ही घेऊ शकता. गुलाबजल हे आपले ओपन पोर्स क्लोज करण्याचं काम करत असते, एक टोनरचं काम करत असते. गुलाबजल आपण जे टोनर यूज करत असतो त्या टोनरसारखं ना गुलाबजल काम करत असते, आपले पोर्स क्लोज करत असते. मुलतानी मिठीसुद्धा आपले पोर्स क्लोज करत असते आणि आपल्याला डीप क्लीन करत असते. आपला फेस डीप क्लीन करून आपल्याला एक नॅचरल ग्लो देत असते. फेस पॅक तयार झालेला आहे. आता हे फेस पॅक आपल्याला यूज करून घ्यायचं आहे. आपल्याला फेस वॉश करायचा नाही आहे. 15 मिनिटं मसाज केल्यानंतर आपल्याला फेस वॉश करायचा नाही आहे. त्यावरच आपल्याला हे फेस पॅक यूज करायचं आहे. कारण आपण जे टमाटर बेसन घातलेलं आहे ते सुद्धा आपल्या स्किनसाठी छान आहे आणि ग्लिसरीनसुद्धा होतं. त्यानंतर आपल्याला फक्त मुलतानी मिठी आणि गुलाबजल यांनी फेस पॅक तयार करायचं आहे आणि ते लावून घ्यायचं आहे. तुम्ही हा फेस पॅक मुलतानी मिठीचा फेस पॅक मानवरती सुद्धा यूज करून घेऊ शकता. पण मला सांगायचं आणि दाखवायचं मी फक्त फेसवरती यूज करत आहे. ड्राय झाल्यानंतर आपल्याला थंड आणि नॉर्मल पाण्याने फेस वॉश करायचा आहे. फेस पॅक ड्राय झाल्यानंतर मी फेस वॉश करून आलेली आहे. साध्या आणि नॉर्मल आणि थंड्या पाण्याने आपल्याला फेस वॉश करायचा आहे. फेस वॉश केल्यानंतर तुम्ही स्वतः रिझल्ट बघू शकता. एक नॅचरल ग्लो येत असतो. जर आपण 1 वीक ते सुद्धा आपण करू शकतो. जर नेहमीच यूज करत असलो ना तर भरपूर प्रमाणात ग्लो येत असतो. चला, माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.